शासकीय व सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण हे ग्रामीण आणि शहरी भागातील गंभीर प्रश्न ठरत आहे। नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अळेगाव येथे या अतिक्रमणाविरोधात स्थानिक नागरिकांनाच पुढे येऊन आंदोलन करावे लागत आहे। स्थानिक नागरिक सुरेश तुपट यांनी शासकीय मालमत्ता वाचवण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असताना पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात हलवले आणि त्यांची अनुपस्थिती साधत आंदोलन स्थळी लावलेला मंडपही हटवण्यात आला। या घटनेवरून प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून स्थानिक आमदार आणि मंत्र्यांच्या निष्क्रियतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत। सुरेश तुपट यांच्या पत्नीने देखील ग्रामपंचायत समोर आत्महत्येची चेतावणी दिली आहे। या साऱ्या प्रकारामुळे प्रशासनाची झोप उडणार का आणि अतिक्रमणाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना न्याय मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। मी सुरेश किसन तुपट अळेगाव, पोस्ट कोदामिंडी, तहसील मौदा, जिल्हा नागपूर। मी अळेगावच्या कायमचा रहिवासी आहे। अळेगाव ग्रामपंचायतचा कायमचा रहिवासी आहे, म्हणजे मूळ माझी वस्ती हेच आहे। आणि इथं मला माझ्यावर मीनं जागा घेऊन मकान बनवला, शेतीतली जागा घेऊन मकान बनवला आणि तिथे मकान बनवला। त्याच्या समोर रोडवर अतिक्रमण आहे, तो रोड आहे जिल्हा परिषद विभागाचा। आणि त्यांनी 3 लोकांचा आहे, रामकृष्णकार आणि इतर 3 म्हणजे 4 लोकांचा अतिक्रमण आहे हा। आणि तेवढ्या अतिक्रमणासाठी हे पूर्ण यानं खूप मोठा इश्यू करून शाने म्हणजे पुरा राजकारण करून राहिले हे लोक। आणि माझ्या मागणीला काही अर्थ नाही देऊन राहिले। मी जेव्हा बी लेटर देऊन राहिलो 3 वर्षापासून शाने हे मला हेच सांगतात की आम्ही लेटर दिला आहे, पण त्या लेटरचा फायनल होऊन नाही राहिला अजून पण यांच्यावाला। अशी कोणत्या कोर्टाची कारवाई यांचीवाली की 3 वर्षापासून शाने कारवाई करून राहिले हे लोक। हां, मला हेच समजू कळत नाही। मला बाबू म्हणते लेटर दिला, BDO म्हणते लेटर दिला, पण लेटरची कारवाई पूर्ण काऊन नाही होऊन राहिली? कारण काय घोडा कुठे टाकला आहे? हां, म्हणजे अंतिम कारवाई याची हे केव्हा कोण्या दिवशी करणार अंतिम कारवाई? आता उपोषणाला बसल्यानंतर 2 तारखेला उपोषणाला बसलो मी पुन्हाचे, तर त्यांनी पुन्हा षडयंत्र केला आणि मला जबरदस्तीने उचलून दवाखान्यात नेला डॉक्टरांनी आणि या पोलीसवाल्यांनी। आणि माझी काही तब्येत खालावली नव्हती, काही नव्हती, फक्त थोडासा विकनेसपणा, म्हणजे जेवण नव्हता झाला, विकनेस थोडासा हलका वाटला, तर त्या लोकांनी उचलून डायरेक्ट मला मेडिकलला नेऊन टाकलं आणि तिथून 72 घंटे नाही आणलं 72 घंटे नाही आणला। आणि इथून मी तिथं असताना या लोकांनी ग्रामपंचायतवाल्यांनी माझ्या पेंडाल काढून फेकला मी नसताना। आता ते पूर्ण काढून फेकला हे मला माहीत नाही। काही पत्र वगैरे दिलं? काही पत्र नाही, काही नाही, फोन नाही, काही नाही। मी आता फोनवर तहसीलदारासोबत बोललो तर त्यांनी म्हणला की फोन मी कोणाला केला नाही। हे याची खोट्या गोष्टी वापरतात हे लोक आणि सर्व घोळ करून राहिले याचे येतं। आणि याच्यानंतर याच्यानंतर अगर माझी कारवाई नाही झाली तर मी काही करू शकतो, जीवहानी बी करू शकतो आलीवर। तर मला न्याय मिळाले पाहिजे। हे लोक मला हे नियम सांगतात याची कच्ची रजिस्ट्री आहे, मी शेतीतली जागा घेतली आहे, त्या तेवढ्या जागेची रजिस्ट्रेशन नियमानुसार होत नव्हती, म्हणून मी नोटरी केली। आज त्या नोटरीला कमीत कमी 15 वर्ष झाले। मी त्या जागेच्या आज 10 वर्षापासून टॅक्स भरून आलो, तेव्हापासून यायनं मला काढून नाही सांगितलं का तू ओनर नाही म्हणून शाने? हां, तू मालक नाही जागा म्हणून काढून सांगितलं मला? यानं मला घरकुल दिला या लोकांनी, त्या ठिकाणी घर बांधून दिला, घर बांधायची परमिशन दिली, यानं जिओ टॅगिंग केली त्या ठिकाणी। तेव्हा कोण नाही रोखलं यानं माहिती का नाही बा इथं तू घर नको बांधू? मी समजून गेलो असतो त्यावेळेस। हां, आज घर बांधून झाला, साऱ्या गोष्टी झाल्या, हे लोक आता मला म्हणतात का तू त्या जागेला मालक नाही, तर मालक नाही मी चाकार का त्या जागेला? हे असे हे ग्रामपंचायतचे पुरे बोगस काम आहे यावाल्या ग्रामपंचायतचे। आणि हे सरपंच आणि उपसरपंच हे याची बॉडी पूर्ण त्या लायकीची नाही आहे, निर्णय देण्याच्या लायकीची। हे पूर्ण बोगस काम करत आहेत। BDO साहेब काय म्हणतात? BDO साहेब तेच सांगतात मला, याच्यापासून ते बी तेच सांगतात। त्याचे 3 वेळा आदेश आहेत, 3 वेळाचे आदेश आहेत त्याचे BDO साहेबांचे माझ्याकडे, तरी पण कारवाई नाही होऊन राहिली। मला असं वाटते हो, राजकारणाकडे जास्त वळून राहिले, म्हणजे प्रेशर जाते त्याच्याकडे, ते नियमाची कारवाई नाही करून राहिले। हां, त्याच्यामुळे पोलीस बी नाही करून राहिले। तो पोलीसवाले म्हणते आमच्याकडे हा का डिपार्टमेंट 3 रिपोर्ट पोलीस रिपोर्ट आहेत माझ्याकडे त्यांच्यावाल्या 3-4 वेळा देऊन शाने, पण त्या पोलीसवाल्याची साधारण मोका चौकशी नाही करू शकत ते पोलीसवाले। हो, पोलीस काफ्यात माझ्याकडे आता बी। पोलिसांनी तुमची तक्रार घेतली का नाही? घेतली, पण त्याची इन्क्वायरी झाली नाही। ही पोलीस रिपोर्ट घेतली नाही, पण त्याची इन्क्वायरी केली नाही त्यांनी, म्हणजे की राजकारण आहे त्याच्यामध्ये। इथून फोन येतात त्यांना किंवा वरून फोन येतात, हां, म्हणून ते इन्क्वायरी नाही करत ना। ते त्यांनी सरळ बोललं ना आमच्या अधिकार नाही, तुमच्या काय ते तुमच्या रोडाने जर ट्रक जाऊन राहिला तर तुम्ही त्याला पकडताना हात दिवसाने पोलीसवाले। कशाचे ट्रक जातात? कशाचे, रेतीचे जाते, मुरमाचे जाते, हर गोष्टीचे ट्रक जाते।
ते हात देऊन पकडताना तुम्ही त्याच्याकडून पैसा घेतात ना, पोलीसवाले तो अधिकार आहे, तहसीलदाराला तो अधिकार आहे, आणि हा अधिकार नाही का? हा रोड तो या पकडायचा अधिकार आहे ना, रोडचं काम करायचा अधिकार नाही आहे. म्हणजे तुम्हाला हो, पाठराखण करतात आणि साधारण व्यक्तीला गरीबाला खूप त्रास देतात. अत्याचार म्हणजे माझ्या घराच्या अंगणामध्ये जबरदस्तीपणे 3 झोपडे उभे करण्यात आले आहेत आणि आम्ही त्याच्यासाठी ग्रामपंचायतला लेटर दिले, तर ते उचलून राहिले नाही, उलट आम्हालाच 10 गोष्टी सांगत आहे. त्याच्यासाठी नाईलाजाने सगळे कारवाई अधिकारी BDO सगळं तहसीलदारापर्यंत कारवाई झाल्यानंतरही आमच्या काही समाधान झालं नाही. तेव्हा अतिक्रमण हटलं नाही, लेटर आले तरीसुद्धा त्यांचा अपमानच केला ग्रामपंचायतने. उपोषणावर माझे पती बसले आणि त्यांची हलकीशी प्रकृती खालावली, तर यांनी डॉक्टर लोकांनी सांगितलं की जास्त प्रकृती खराब झाली बा, यांची काहीतरी चाल होती तिथं. आणि पोलिसांनी सांगितलं, हे जात नव्हते आणि खूप जबरदस्ती मला म्हटलं की समजेवा. आता मला वाटलं की नाही बा, आपण पोलिसावर विश्वास केला, पोलिसांनी त्याची रिस्क घेतली, विश्वास केला. मला वाटलं ते आमचे जनतेचे रक्षक आहे, पण त्यांनी राजकारणामध्येच साथ दिला. मला वाटत नाही की जो डॉक्टर बाबासाहेबांनी जो आम्हाला संविधानाचा अधिकार दिला आहे तो आम्हाला लागू होते, तो फक्त होते त्या राजकारण्याला लागू. आणि खरी बाजू घेतात हे पोलिससुद्धा त्या राजकारणी लोकांची. आमच्या सर्वसाधारण लोकांची इथे काहीही किंमत नाही आहे. हो, यांच्यावर कारवाई झाल्याच पाहिजे, तेव्हाच यांना सर्वसाधारण नागरिकाची काय हे किंमत आहे तेव्हाच यांना कळण. कारण हे सर्वसाधारण नागरिकाला पायाखालची धूळ समजतात. हे पदावर आहेत म्हणून काहीही करतील का? आता जर आम्हाला आमच्या उपोषणावर आणि आमच्या तक्रारीवर जर यांनी न्याय दिला नाही, तर मी माझ्या पतीसोबत, माझ्या मुलाबाळांसोबत डायरेक्ट ग्रामपंचायतच्या समोर येऊन आत्महत्या करीन. माझे नाव उत्तम युवराज मेश्राम, मी गट ग्रामपंचायत अळेगावचे उपसरपंच. इथं येत्या 2/4/2025 सूरजजी तुपट मुळेगाव अळेगाव यांनी पाणीच्या टाक्याजवळ अतिक्रम हटवण्याचा आमरोज उपोषण केला होता. पण 3 तारखेला त्यांची अचानक तब्येत खराब झाली आणि अरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राऊतसाहेब आणि कोदामेडी आरोग्य केंद्र यांच्या चंबूनी चेक केला असता कोदामेड्याला नेलं आणि नेऊन सन्या तिथं आरोग्य मेडिकल नागपूर येथे हलवण्यात आल्या. आणि काल दिनांक 5/4/2025 या रोजी तलाठी आणि ग्रामसेवक अधिकारी यांनी आमच्या समक्ष सरपंच, उपसरपंच, गावकरी यांच्या समक्ष टेंट हा चोरीला कोणी जाऊ नये म्हणून त्यांनी आपल्या समक्ष तो टेंट काढून सन्या त्यांच्या घरी नेऊन दिला. आणि जो अतिक्रम आहे या अळेगाव परिसरात पाण्यात टाक तो शासकीय जाग्यामध्ये आहे, बांधकाम विभागाची जागा आहे. कलेक्टरला पत्र आदेशानुसार आम्ही दिलेलं आहे. जेव्हा ते भूमी अभिलेख बांधकाम विभाग येतील आणि डिमार्कशीट करतील तेव्हा त्यांचा अतिक्रम काढण्यात